तर नमस्कार. विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी असा फेस टू फेस व्हिडिओ बनवला आणि तुम्ही माझं बघू शकताय, माझं वेट वगैरे, म्हणजे आता हे गालावरून तुम्ही पाहू शकताय, इथं डबल चिन वगैरे. वेट माझं बरंचसं वाढलंय. कुठल्या गोष्टींमुळे वाढलंय आणि एवढ्या 8-9 महिन्यामध्ये माझं वेट तर डबल झालंय. तर का वाढलं हे? कधी कधी आपण म्हणतो की आपल्या खाण्यामध्ये म्हणजे आपण जास्त खातो, की बरेचसे म्हणजे लोक म्हणतात की अरे ही, म्हणजे माझ्याकडे बघून तर बरेच जण म्हणत असतील की अरे काही निवांत खाऊन पिऊन हिचं वजन वाढलं असेल. पण कधी कधी फक्त खाण्याने वजन नाही वाढत, तर स्ट्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतं. स्ट्रेसमुळे वाढतं, हार्मोन्स वगैरे हे सगळं चेंज होत राहतं आणि बऱ्याचशा गोष्टीमधून आपण सफर होत असतो. पण दिसताना बाकीच्यांना फक्त एवढं दिसतं की वेट वाढलं आणि त्याच्यावरच लोक चर्चा करतात. आणि त्याच्यामुळे मी म्हणजे मोस्टली माझं फेसच व्हिडिओमध्ये, म्हणजे शॉर्ट्समध्ये पण मी कधी दाखवलं नाही आहे, याच गोष्टींमुळे की बाबा वेट वाढलंय. पण म्हणलं चला आता तुम्हाला पण सांगावं की वेट कुठल्या गोष्टींमुळे वाढलंय किंवा काय. तर सांगते मी तुम्हाला, एक म्हणजे सुरुवात करते की असं म्हणतात की जर नशिबाला नवरा चांगला असेल ना, तर माहेरची कमी आठवण येते. पण कधी कधी काय होतं, ह्याच गोष्टी म्हणजे नवरा चांगला असणं ही एकच गोष्ट माहेरचे लोक गृहीत धरतात आणि आपल्याला कधी विचारतच नाही. तर आता तुम्ही म्हणसाल असं काय झालं, तर झालं असं की आता जस्ट म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वीच माझ्या भाचीचा बड्डे होता. भाची म्हणजे माझ्या भावाची मुलगी, मला एकच भाऊ आहे, त्याची मुलगी. तिचा बड्डे होता 3रा आणि वडिलांनी कॉल केला होता मला आणि मी बाहेर असल्यामुळे मी तो कॉल उचलला नाही. म्हणजे मला असं वाटलं की घरी जाऊन त्यांना कॉल वगैरे करता येईल आणि मी लगेच येणार होते घरी. तेवढ्यात मी घरी आले आणि माझे मिस्टर घरी होते. मिस्टरांना कॉल आला वडिलांचा आणि वडील सांगत होते की नाही का या बरं का बड्डेला असं तसं. तर आता मी माझ्या मम्मीच्या घरापासून राहते फक्त 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती. तर माझे मिस्टर बोलले की ठीक आहे, म्हटले मी आलो लवकर तर मी तिला घेऊन येतो. तसं पण ते आजारी म्हटले. आणि तर माझ्या पप्पांनी नाही विचारलं की तिला काय झालंय किंवा काय, काहीच नाही. त्यांनी डायरेक्ट कॉल वगैरे ठेवून दिला. आता त्या गोष्टीचं मला वाटलं वाईट, कारण काय होतं माहिती का, की नवरा माझा चांगलाच आहे, पण लोक इतकं म्हणजे माहेरचे लोक कधी कधी इतके गृहीत धरतात ना. आणि जर आजारपणामध्ये आपण एखाद्या अननोन व्यक्ती असू किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी असू, आपण जर म्हटलो की मी आजारी येऊ नाही, मी आजारी मी येऊ शकत नाही किंवा काय, तर समोरची व्यक्ती आपल्याला काय क्वेश्चन करतात की काय झालंय तुला, का आजारी असतो, असं असं ऍटलिस्ट परके लोक सुद्धा विचारतात. आणि इथं आपल्या घरचे लोक आपल्याला विचारत ना, एवढे लोक आपल्याला गृहीत धरतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचे एक समज असेल, ठीक आहे आजारी असेल तर नेलं असेल तिच्या नवऱ्याने दवाखान्यात, ठीक आहे तिचं नवरा आहे ना, म्हणजे एवढं ते गृहीत धरतात. विषय तो नाहीये. ठीक आहे, विचारला नाही तसं, तो वाईट वाटलंच, मला हर्ट पण झालं. मला त्या दिवशी रात्रभर झोपच आली नाही, कारण मी विचार केला, इतकं गृहीत धरतात मला. आणि कधी पण म्हणजे माझ्या आईला जर मी कधी काही बोलले ना, म्हणजे तर माझी आई म्हणते की अगं बाई तुझा नवरा चांगला आहे, त्यामुळे तुझं आम्हाला काही टेन्शन नाही, हे नाही ते नाही. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांचे नवरे जास्त काही विचारत नाही त्यांना, म्हणजे कामधंदा वगैरे पण अशा बऱ्यापैकी काय करत नाही. तर माझी मम्मी म्हणते की तुझा नवरा चांगला आहे त्यामुळे आम्हाला काय काळजी नाही. अरे ठीक आहे, नवरा चांगला आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही विचारा तर ना, तुला काय झालंय बाई, तू ठीक आहेस का. बरं, आता लाईफमध्ये अपडाऊन्स येत असतात. असं नाही की प्रत्येकाची लाईफ एकदम अशाच म्हणजे एकदम सरळ चालते. कधी खाली येते, अपडाऊन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात लाईफमध्ये. तर ज्यावेळेस आता माझं कसं माहिती का, मी आजारी जरी असेल ना, तर मी नाही कोणाला सांगत म्हणजे मी आजारी आहे. म्हणजे माहेरच्या लोकांचं सांगते, मी आजारी आहे, मला हे होते, मला ते होते, कधीच नाही सांगितले. इव्हन माझ्या आयुष्यामधले आहेत ना बरेचसे मोठे मोठे प्रॉब्लेम येऊन गेलेत, पण मी कधीच नाही कोणाला सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये हे चाललंय ते चाललंय. किंवा म्हणजे माझं ते नाहीच आहे की, म्हणजे मला आवडतच नाही की माझ्या घरच्यांना, म्हणजे आई वडिलांना टेन्शन द्यावं. किंवा आता माझ्या आईला आहे बीपीचा त्रास, तर नाही सांगत मी काही गोष्टी. पण कधी कधी जर चुकून त्यांनी मला कॉल वगैरे केला तर आपण बोलतोच ना, हा ठीक आहे मग आजारी वगैरे, तर ते नाही विचारलं जाते हा ठीक आहे तुला काय झालंय वगैरे, हे ठीक आहे काय हरकत नाहीये. पण एवढं गृहीत धरलं जातं. आणि कसं होतं माहिती का,
की प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. आता कसं असतं, मी म्हणजे माझा स्वभावच असा आहे. पहिली गोष्ट माझ्यामुळं त्यांना स्वभावच असा आहे की मी फटकळ आहे. म्हणजे मी पटकन बोलते, एखाद्याला पटकन बोलते. मी नाही आवडलं तर मी डायरेक्ट तोंडावर बोलते, कारण मला मागं बोलायची सवय नाही. मग ते भाऊ असू, बहीण असू, कुणी असू दे, म्हणजे माझा स्वभाव असाच आहे. तर आता मला असं पण बोलण्यात येतं की तुझ्या स्वभावामुळं बरीचशी माणसं तुटली, किंवा बरीचशी माणसं तुझ्या आयुष्यातून आता आता सध्या तरी नाही येत, नाही का असं. तर मला म्हणजे एकच सांगायचं, आता जे नाही येत ना ते चुलत आहेत. आता भाऊकी असेल, चुलत, जे काय असेल ते, तर ते लोकांचं कसं आहे माहिती का, की त्यांना बोलायची म्हणजे मागे बोलायची सवय लागली आहे त्यांना, की XYZ कुणी पण असेल, त्यांचे नाव मी इथे घेणार नाही, पण त्यांना सवय लागली आहे मागं बोलायची. आणि माझं कसं आहे, मी रोखठोक आणि मी तोंडावर बोलते ना, त्याच्यामुळे मी वाईट ठरते. आणि कसं असतं माहिती का, जर कुणी सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आपल्या स्वाभिमानाला जर जर कोणी धक्का लावत असेल ना, तर मग मी कोणाला म्हणजे सोडतच नाही. मी कोणाला, माझं असंच आहे. आता माझा नवरा म्हणजे जवळपास कितीतरी जसं माझं लग्न झालं 7-8 वर्ष झालं, आम्ही म्हणजे पूर्ण वेगळं राहतो. म्हणजे सासरचे लोक आम्हाला काही देत नाही, किंवा आम्ही पण त्यांच्याकडनं काही घेत नाही, असं म्हणजे असं माझा नवरा स्वतःच सगळं जे काय आहे ते आमच्यासाठी सगळं करतो. म्हणजे माझा मुलगा आहे आणि माझ्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. आणि मी पण कधी कोणाकडनं मी काही मागितलं नाही, मला हे द्या, मला ते द्या, किंवा हे ते सगळ्या गोष्टी. आणि कसं होतं माहिती का, की म्हणजे आता मग खरं तर आहे ना, मला रडायचं नाही व्हिडिओमध्ये, पण एक गोष्ट खरी आहे की आपण कधी कधी ना, आजकाल लोकांचं कसं झालंय माहिती का, ज्याच्याकडे पैसा असेल ना त्या लोकांना जास्त लोक अट्रॅक्ट करतात. आता म्हणजे त्या लोकांकडे जास्त अट्रॅक्ट होतात. तुम्हाला बर्थडेचं मी सांगितलं मगाशी की माझ्या भावाच्या मुलीचा बर्थडे वगैरे होता, हे ते गोष्ट. आता मी फोटोज वगैरे पाहिले, त्याच्यामध्ये तिच्या घरचे म्हणजे माझ्या भाऊजाईच्या घरचे वगैरे सगळे लोक आले होते. म्हणजे तिचे भाऊ वगैरे ह्या, त्या मम्मी वगैरे होते सगळी गोष्ट. आणि ठीक आहे, तिच्या घरची येणार आहे, ऑब्विसली त्यांच्या पण नातीचा बर्थडे, या सगळ्या गोष्टी होणारच आहे. पण ती म्हणजे ती पहिल्यापासूनच अशी आहे, म्हणजे अशी कधी ती हे नाही करणार, नाही का. म्हणजे आपल्या इकडचे जे लोक आहेत ना, सासरचे लोक, त्यांना कधी ती जास्त हे करून नाही राहणार. म्हणजे कंटिन्यू माहेरचे माहेर 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 कंटिन्यू ह्या गोष्टी करत राहते. असो, मी काही कोणाला इथं नाव नाही ठेवते, पण आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी. असो, इतकं तिच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, कारण आहेत बऱ्याचशा गोष्टी की सोशल मीडियावर सांगण्यासारख्या पण नाही आहेत. पण म्हणजे नाही, मला खरं तर आहे ना, मला व्यक्त करायला कुणीच नसतं पहिली गोष्ट. का माहिती का, कारण माझ्या नवऱ्याला जर काय सांगायला गेलं ना, तर ऑब्विसली बघा कसं असतं, आपल्या बायकोचा जर मूड खराब असेल, बायको जर कुठल्या टेन्शनमध्ये असेल ना, तर नवरा पण थोडंफार येतो लोडमध्ये, बाबा ठीक आहे, तू असं झालं तसं झालं. आणि मग काय होतं की थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं होतं, म्हणजे त्याला सुद्धा त्याची कामं सुचत नाही. तर मग मी काय करते, अवॉइड करते त्यांना सांगायचं की म्हणजे नाही का कुठल्या गोष्टी. तर आणि मी असते एकटी करते. आणि माझं कसं आहे माहिती का, मला बाहेरच्या लोकांना सांगायला जास्त आवडत नाही की काय झालंय, हे ते गोष्टी, नाही का. तर त्यामुळे मग मी ठरवलं, म्हटलं आज चला सोशल मीडियावरच आपण या सगळ्या गोष्टी बोलूयात. तुम्हाला काही इन्सिडेंट म्हणजे ऐकायचे असतील माझ्या आयुष्यामधले, छोटे छोटे बरं का, जास्त नाही, छोटे छोटे इन्सिडेंट्स ऐकायचे असतील तर मी तुम्हाला ते सांगेन पुढे जाऊन एक एक. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि जर माझं काही चुकलं असेल या व्लॉगमध्ये बोलताना, तर ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.